बेडग येथे खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद सभेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे अपक्ष विशाल पाटील यांच्यावर टीका। विशाल पाटील यांचे कर्तृत्व काय? बेडगच्या बैठकीत पालकमंत्र्यांचा घणाघात। मिरज तालुक्यातील बेडग येथे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत अपक्ष विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसवर पालकमंत्र्यांनी सडकून टीका केली आहे। विशाल पाटलांचे कर्तृत्व काय? कारखाना बुडविला, शेतकऱ्यांची बिले बुडवली, कामगारांचा फंड बुडविला, कामगारांकडून टक्केवारी घेतली। स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे कर्तृत्व खूप मोठे होते। वसंतदादा पाटील हे आजही आमच्या हृदयात आहेत, पण विशाल पाटील यांचे कर्तृत्व काय? वसंतदादा पाटील यांचे नातू म्हणूनच जनतेसमोर मतं मागावे लागत आहेत, अशी खरमरीत टीका पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी अपक्ष विशाल पाटील यांच्यावर केली। तर या सांगली लोकसभेत यंदा सुद्धा खासदार संजय काका पाटील यांच्या रूपाने कमळच फुलणार असा विश्वास व्यक्त केला। बेडग येथे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांची संवाद सभा पार पडली। या संवाद बैठकीत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना एकमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या वेळेला संजय काका कसे लीड मिळेल या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेडगचे युवा नेतृत्व बाळासाहेब ओमासे, राजेंद्र नागरगोजे यांच्या उपस्थितीत ही संवाद बैठक पार पडली। कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। भाजप सरकारने देश पातळीवर, राज्य पातळीवर तसेच जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सर्व स्तरावर चांगले काम केले आहे। अनेक योजना राबवलेल्या आहेत। समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ झाला आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना भरघोस मताने निवडून द्यावे, असे मत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी या सभेत व्यक्त केले। यावेळी धडक योजनेतील गावांना म्हैसाळ योजनेत घेण्यासाठी जो संघर्ष करावा लागला तो त्यांनी सांगितला। त्यामुळे आता या गावांचा समावेश होऊन ही गावे लवकरात लवकर सुजलाम सुफलाम होतील असा विश्वास पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला। 300 विरोध झाल्या, काँग्रेसला फॉर्म भरायची पण अक्कल नाही। आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत, काँग्रेसनं तांदळाच्या खड्यागत बाजूला काढलं का नाही? आणि आम्ही निष्ठावंत, काँग्रेस घराणं आमचं, हे घराणं आमचं, आम्ही नातू कुणाचे मानतो, आम्हालाही मान्य आहे। दादांच्या बद्दल आस्था प्रेम आमच्या हृदयात पण आहे। दादाने एवढं सहकार चालू केलं, एवढं सहकार मोठं केलं, ते जिल्ह्याचं राज्य करत होते, महाराष्ट्राचं राज्य करत होते, देशाचं राज्यकारण करत होते। एवढा बुद्धिवान माणूस, सक्षम माणूस होता आपल्या तालुक्याला, त्यांचेही नातू सहकार राहिलं कुठं? पाक पुसून खरडून पाक खाल्लं आणि आम्ही नातू म्हणायचं। तुमचं कर्तव्य काय? तरी मला नोशी मिळाली। पण ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री झालो त्या कॅबिनेटमध्ये सांगितलं शासनाला की शासनाला निर्णय करा आणि शासनाची याची ऑर्डर काढून ताबडतोब आम्हाला द्या। आम्ही मागल्या महिन्यात शासनाची ऑर्डर काढली, कारखाना बाजूला सारला आणि धडक योजना ही म्हैसाळमध्ये घेतली आहे। त्याचा सर्वे पण चालला, म्हणजे पुढल्या वेळी आपल्याला त्या धडक योजनेमध्ये जी गावं 7 गावं त्यांना पाणी देतात आपल्याला। असं जर राजकारण असेल तर तुम्हाला जनतेची जर करुणा नसेल, काय काळजी नसेल, तर तुम्ही खासदार होऊन करणार बरोबर ना? आता ते बिलं दिली नाही तो बाकी आहे, ते आता जास्त बोलत नाही मी। रिटायरमेंट झाली त्या लोकांची PF आणि सर्व्हिस दिली नाही आहे, द्यायचं झालं तर त्यामध्ये टक्केवारी गोळा करायचा प्रयत्न केला। हे प्रूफ आहे, तुम्हाला उद्या बाईट मिळेल सगळ्यांची, ज्यांच्याकडून टक्केवारी घेतली ज्यांची पेंडिंग आहे ते पण सांगतील तुम्हाला। तर ह्या गोष्टी सगळ्या आपण जर बघितल्या, काय असतं इलेक्शन असलं की आमचं काढतील आम्ही त्यांचं काढतो, पण खरी परिस्थिती तुमच्यासमोर मांडायचा मी प्रयत्न केला। म्हणून आपण 7 तारखेला सगळ्यांनी गट तड समजून माझं बेडग हे हायस्टला कमळाच्या मतानं झालं पाहिजे, एवढीच मी आपल्याला विनंती करायला आलोय। विकास कुठेही कमी पडू देणार नाही। अजून राहिलेला विकास आपण मध्ये 4 महिने आपल्याला मिळतात, त्या 4 महिन्यामध्ये निश्चित तुम्हाला आम्ही आश्वासित करतो की तेही आपण कामं पूर्ण करूया आणि जेणेकरून कुठेही अडथळा निर्माण होणार नाहीये, मला विकासाला कुठेही ब्रेक लागणार नाहीये आणि माझी मान उंचावून मला काम करायची संधी आपण द्यावी, एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।